नमस्कार, राम राम आणि जय महाराष्ट्र मित्रांनो. आपल्या खेड्यातल्या पोरांनी सुद्धा मागं नाही राहायला पाहिजे. त्यामुळेच आपण सुद्धा आता लॉंग व्लॉग आपल्या यूट्यूब या चॅनल मराठी व्हायरल वाईट या यूट्यूब चॅनलवरती चालू करत आहोत. तुम्ही बघू शकता माझ्या मागे आपल्या शेतामध्ये एक कानिफनाथ महाराजाचं मंदिर आहे. तुम्हाला आतमध्ये छोटंसं मंदिर आहे मित्रांनो. यामध्ये आपण कानिफनाथ महाराजाची मूर्ती स्थापन केली आहे. बघू शकता तुम्हालाही योगायोगाने नाथाचं दर्शन होत आहे. या मंदिरासमोरच आपल्या शेतामध्ये आपण भला मोठा पिंपळाचं वृक्षाची लागवड केली आहे. पिंपळाच्या वृक्षाबरोबरच इथे बघू शकता तुम्ही आपटा आणि वडाचं सुद्धा आता नुकतंच नवीन झाड लावलेलं आहे. इकडे आपली डिस्कवर गाडी उभा आहे आणि पुढे गेलो तर तुम्ही बघू शकता की हे बेलीचं झाड आहे. बेलीच्या सोबतच इथं तुम्हाला यावरून कळलंच असेल की झाड कशाचं आहे. औदुंबर ज्याला आपण उमराचं झाड म्हणतो. इथेच आम्ही आमच्या गायींचा आखाडा सुद्धा केला आहे. इकडच्या जवळच्या शेतामध्ये मक्का लागवड केली असून जनावरांच्या चारासाठी आपण विशेषतः मक्का लावलेली आहे. शेतामध्ये आखाडा असला पाहिजे, त्यामुळे आपण इथे थोडासा पावसाळ्यात सहारा म्हणून आखाडा केला आहे. यामध्येच आपला पलंग आराम करण्यासाठी इकडे पॉवर टिलर आहे. आता हे नुकतंच याच वर्षी घेतला आहे शेतीची आंतरमशागत करण्यासाठी. आता पुढे आपण जाऊयात, बघूया शेतामध्ये अजून तुम्हाला दुसरे पीक दाखवतो. तुम्ही बघू शकता की शेतामध्ये आपण हरभरा लावलेला आहे. आता हा हरभरा काढणीला आला आहे, त्यामुळे तो सध्या आता हिरवा नाही आहे. मित्रांनो, तुमच्या शेताकडे कोणकोणती पिकं घेतली जातात कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण पुढे जाऊयात, तुम्हाला मी गव्हाच्या शेतामध्ये आपला गहू दाखवतो. मित्रांनो, बघू शकता की आपला गहूसुद्धा आता हुरड्यामध्ये आहे आणि काढणीच्या मोसममध्ये आहे. इकडे पलीकडे आता नवीन विहीर खाल्ली आहे. बघू शकता किती चांगल्या पद्धतीने आपला गहू आलेला आहे. या गव्हाचं वाण आहे अजित 103 हे आहे. शेतामध्ये आपण आपल्याला खाण्यापुरता दरवर्षी गहू लावलाच पाहिजे. गव्हाच्या शेताकडून मित्रांनो आपण आता पुढे जाऊयात आपल्या ज्वारीच्या शेताकडे. तुम्हाला ज्वारी पण दाखवतो की किती चांगल्या पद्धतीने ज्वारीसुद्धा आपल्या शेतामध्ये आली आहे. बघू शकता मित्रांनो, ज्वारी आपली किती चांगल्या पद्धतीने वाढली आहे. आणि आमच्याकडे साधारणतः मी जालन्याचा असल्या कारणाने इकडे दगडी ज्वारी ही फेमस ज्वारीचा वाण आहे. तुमच्याकडे कोणत्या प्रकारची ज्वारीचं उत्पन्न घेतलं जातं ते कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, ज्वारी हे रब्बी हंगामातलं एक मुख्य आणि विशेष पीक आहे. बघू शकता माझ्या मागे तुम्ही किती चांगल्या प्रकारे आपले ज्वारीचं पीक आलेलं आहे. ही ज्वारी मुख्यतः धान्यासाठी नाही, परंतु आपल्या जनावरांच्या चाऱ्यासाठी आपण लागवड केलेली आहे, म्हणजे पेरलेली आहे. तर मित्रांनो, ज्वारीचे वेगवेगळ्या प्रकारचे वाण असतात, पण आपल्या जालना जिल्ह्यामध्ये दगडी ज्वारला GI टॅग मिळालेला आहे. मित्रांनो, ज्वारीच्या शेतात नंतर आता आपण पुढे गेल्यानंतर तुम्हाला आपले आंब्याचे झाड दाखवतो. मित्रांनो, इथे बघू शकता की आपण आपल्या शेतामध्ये घरगुती आपल्याला कधीमध्ये खायला लिंबाचे सुद्धा झाड लावलेले आहे. याला आता सध्या लिंबू सुद्धा लागलेले आहे. इथे बघू शकता खूप काटेदार लिंबूनी आहे. मित्रांनो, चांगले लिंबू लागतात आपल्याला. उन्हाळ्यात आपल्या घरच्या घरी ढकू शकतं. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या शेताच्या बांधावर लिंबूचं झाड लावलंच पाहिजे. मित्रांनो, हे बघू शकता की जनावरांच्या चाऱ्यासाठी आपण व्यवस्था केलेली आहे. आमच्याकडे याला कांडी गवत म्हणतात, तसे तर हे नॅपियर घास आहे. मित्रांनो, आता ही नवीन लागवड केली आहे. मित्रांनो, या नॅपियर घासचे सुद्धा 2 प्रकार आहे, तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही इथे बघू शकता की माझ्या मागे हे हिरवा नॅपियर आहे आणि त्याचबरोबर हा लाल पानाचा सुद्धा नॅपियर गवत आहे. मित्रांनो, या गवताच्या शेजारीच आपण बांधावरती खूप सारे आंब्याचे झाड लावलेले आहे. मित्रांनो, बघू शकता आंब्याबरोबरच पुढे आपण आता बघू की जांभळीचं सुद्धा मी शेतामध्ये झाड लावलं आहे. मित्रांनो, कारण की आपलं कुठे गरज नाही पडली पाहिजे मित्रांनो जायला. बघू शकता की माझ्या मागे जांभळीचं झाड. हे झाड फक्त मित्रांनो 1.5 वर्षाचं आहे, पण हाईट बघू शकता तुम्ही माझ्या हाईटपेक्षा किती उंच आहे ही. मित्रांनो, या आंब्याच्या झाडाचं मुख्य विशेष म्हणजे या आंब्याच्या झाडाला आपण कुठल्याच प्रकारची कलम जोडली नाही आहे. हे झाडं लावून जवळपास आता 3-4 वर्ष होत आले. याला पहिल्यांदाच आंब्याला या मोहर फुटला आहे. बघू शकता तुम्ही किती चांगला मोहर आहे.
आनंदाची बाब आहे मित्रांनो यावर्षी. अजून दुसरे पण आंबे सुद्धा मोहरले आहेत. मित्रांनो इथे बघू शकता की आपण आपल्या शेतामध्ये घरगुती आपल्याला कधी मध्ये खायला लिंबाचे सुद्धा झाड लावलेले आहे. याला आता सध्या लिंबू सुद्धा लागलेले आहे. तिथे बघू शकता खूप काटेदार लिंबूनी आहे मित्रांनो. चांगले लिंबू लागतात आपल्याला उन्हाळ्या आपल्या घरच्या घरी धकू शकतं. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या शेताच्या बांधावर लिंबूनीचं झाड लावलंच पाहिजे मित्रांनो. हे बघू शकता की जनावरांच्या चाऱ्यासाठी आपण व्यवस्था केलेली आहे. आमच्याकडे याला कांडी गवत म्हणतात, तसे तर हे नॅपियर घास आहे मित्रांनो. आता ही नवीन लागवड केली आहे मित्रांनो. या नॅपियर घासचे सुद्धा 2 प्रकार आहे, तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही इथे बघू शकता की माझ्या मागे हे हिरवा नॅपियर आहे आणि त्याचबरोबर हा लाल पानाचा सुद्धा नॅपियर गवत आहे मित्रांनो. त्या गवताच्या शेजारीच आपण बांधावरती खूप सारे आंब्याचे झाड लावलेले आहे मित्रांनो. बघू शकता आंब्याबरोबरच पुढे आपण आता बघू की जांभळीचं सुद्धा मी शेतामध्ये झाड लावलं आहे मित्रांनो. कारण की आपलं कुठे गरज नाही पडली पाहिजे मित्रांनो जायला. बघू शकता की माझ्या मागे जांभळीचं झाड, हे झाड फक्त मित्रांनो 1.5 वर्षाचं आहे, पण हाईट बघू शकता तुम्ही माझ्या हाईटपेक्षा किती उंच आहे ही. या आंब्याच्या झाडाबरोबरच आपण आपल्या शेतामध्ये बांधावरती सीताफळाच्या झाडाची सुद्धा लागवड केली आहे. मोसमामध्ये या सीताफळाच्या झाडाला भरपूर सीताफळं लागतात आणि आपल्याला खाण्यास एकदम गावरान मेवा आहे मित्रांनो. हे इथं पपईचं झाड आहे. इथे बघू शकता मित्रांनो की वाफ्यामध्ये आपण लसूण सुद्धा लावलेलं आहे. आपल्याला घरच्या घरी गावरान लसूण खाण्यासाठी खूपच चांगला असतो, त्यामुळे आपण दरवर्षी लसूण सुद्धा थोडासा लावतो मित्रांनो. या आपण 3 गावरान गाई सुद्धा पाळल्या आहे मित्रांनो. त्यांच्यासाठी हा छोटासा ओपन गोठा आहे मित्रांनो. तुम्हाला आपला हा छोटा मोठा फार्मिंग व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच आपल्या इंटरेस्टिंग व्लॉगसाठी आपल्या मराठी व्हायरल वायटी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.